नमस्कार मंडळी, श्री गणेशाय नमः. तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असो, कर्ज, आजारपण, नोकरीत अडथळे, सतत अपयश, जर मी तुम्हाला सांगितलं एक अशी चतुर्थी आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. हो, शुक्रवारला येणारी संकष्ट चतुर्थी. असा दिवस ज्या दिवशी साक्षात विघ्नहर्ता गणेश आणि धनसमृद्धीची देवी महालक्ष्मी एकत्र कृपा करतात असं मानलं जातं. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक खरी आणि चमत्कारिक कथा. एका गरीब स्त्रीची, जिने फक्त श्रद्धेच्या जोरावर आपलं आयुष्य बदललं. पण तिची परीक्षा इतकी कठीण होती की शेवटच्या क्षणी सगळं संपल्यासारखं वाटत होतं. आणि मग जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित ही कथा तुमच्यासाठीच आहे. या कथेच्या शेवटी मी तुम्हाला खूप महत्त्वाची एक गोष्ट सांगणार आहे, जी तुम्ही उद्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला केली तर तुमचं आयुष्य श्री गणेशांच्या कृपेने बदलू शकते. त्यासाठी तुम्हाला हा उपाय करावा लागेल. जेव्हा संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येते, तेव्हा या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. कारण हा दिवस असतो विघ्नहर्ता गणेश यांचा आणि ऐश्वर्यदायिनी महालक्ष्मी यांचा संयुक्त आशीर्वाद देणारा. असा विश्वास आहे की या दिवशी केलेले व्रत संकटे दूर करते, घरात सुख समृद्धी आणते आणि अडथळे कायमचे नाहीसे करते. चला तर मग सुरू करूया हृदयस्पर्शी आणि चमत्कारिक कथा. एका लहानशा गावात दुर्गा नावाची एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचा नवरा महेश रोजंदारीवर काम करायचा. घरात 2 लहान मुलं. गरिबी इतकी की काही दिवस अन्नही पुरेसे मिळत नसे. पण दुर्गाच्या ओठांवर कधी तक्रार नव्हती. तिच्या घराच्या कोपऱ्यात लहानसं देवघर होतं आणि त्यात गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती. ती रोज पहाटे उठून स्नान करून गणपतीची पूजा करत असे. एक दिवस गावातल्या मंदिरात कीर्तन सुरू होतं. कीर्तनकारांनी सांगितलं, या महिन्यातील संकष्ट चतुर्थी शुक्रवारच्या दिवशी येत आहे. या दिवशी उपवास करून चंद्रदर्शनानंतर गणपतीची पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात. हे ऐकून दुर्गाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. मग दुर्गा घरी गेली आणि तिने व्रताची तयारी सुरू करण्यास सुरुवात केली. संकष्ट चतुर्थी जवळ येत होती, पण घरात धान्य नव्हतं. महेश म्हणाला, आपण उपवास कसा करणार? मुलांना खायला काय देणार? दुर्गा हसू लागली, आपण विश्वास ठेवूया, बाप्पा मार्ग काढतील. ती दुसऱ्याच्या घरची कामं करून थोडेसे पैसे जमवते. त्यातून ती थोडं पीठ, गूळ आणि तांदूळ आणते. ती मनोभावे व्रताची तयारी करते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारची पहाट. वातावरण प्रसन्न. दुर्गा सकाळी लवकर उठते. स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करते. घर स्वच्छ करते. घरासमोर रांगोळी काढते. देवघरात दिवा लावते आणि मोठ्या भक्तीने ती गणपती बाप्पांचा उपवास करते. दुर्गा दिवसभर पाणीसुद्धा पित नाही. पण मुलं मात्र भुकेने रडत होती. महेश चिंतेत होता, पण दुर्गा शांत होती. ती म्हणाली, हा दिवस आपल्या आयुष्यात नवीन वळण देईल. असे म्हणत संध्याकाळ झाली. आकाशात ढग दाटले. चंद्रदर्शनाशिवाय उपवास पूर्ण होणार नव्हता. पाऊस सुरू झाला. विजा चमकू लागल्या. गावात अंधार पसरला. महेश म्हणाला, आज चंद्र दिसणार नाही. उपवास व्यर्थ जाईल. दुर्गाने डोळे मिटले आणि प्रार्थना केली, बाप्पा, माझी श्रद्धा वाया जाऊ देऊ नकोस. त्यानंतर थोड्या उशिराने
रात्री पाऊस थांबला. ढग हळूहळू बाजूला झाले आणि अचानक चंद्राचे दर्शन झाले. दुर्गाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने चंद्राला अर्घ्य दिले. गणपती बाप्पांची पूजा केली. मोदकाचा नैवेद्य दाखवला. त्याच वेळी दारावर टकमक झाली. तिने दार उघडलं तर एक वृद्ध साधू उभा होता. तो म्हणाला, "मला थोडं पाणी मिळेल का?" दुर्गाने आदराने त्यांना आत बसवलं. जे थोडं अन्न होतं ते त्यांना दिलं. साधू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "तुझ्या श्रद्धेमुळे तुझे संकट संपलं." क्षणात ते अदृश्य झाले. त्या दिवसापासून त्यांचे जीवन हळूहळू बदलू लागले. दुसऱ्याच दिवशी महेशला कायमस्वरूपी नोकरी मिळाली. मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळाली. घरात हळूहळू सुख समृद्धी येऊ लागली. दुर्गाला समजलं, काल आलेले साधू दुसरे कोणी नसून साक्षात गणपती बाप्पा होते. शुक्रवारच्या संकष्ट चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे हे सर्वांनी जाणले. शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा मानला जातो. जेव्हा संकष्ट चतुर्थी शुक्रवारला येते, गणपती आणि लक्ष्मी दोघांचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी उपवास करावा, गणेश मंत्र जप करावा, चंद्रदर्शनानंतर पूजा करावी, गरिबांना अन्नदान करावे. असं केल्यास आर्थिक संकट दूर होते, कर्जमुक्ती मिळते, घरात शांतता नांदते, अडथळे दूर होतात. मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की मी एक उपाय सांगणार आहे. तर मग मित्रांनो, ज्या भक्तांना आर्थिक समस्या आयुष्यात येत आहेत त्यांनी हा उपाय अवश्य करा. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत अगदी प्रामाणिकपणे बघितला आहे. त्यामुळे तुम्ही खरे गणपती बाप्पा भक्त असाल. मी तुम्हाला तो उपाय सांगते, पण तुम्ही तो अतिशय श्रद्धेने करावा. या दिवशी विघ्नहर्ता गणेश यांना 21 दुर्वांची वेणी अर्पण करा. पण थांबा भक्त मंडळी, ही दुर्वा अर्पण करताना म्हणा, ओम गण गणपतये नमः. ही दुर्वा श्री गणेशांना नंतरच अर्पण करू शकता. 21 दुर्वा अर्पण केल्याने आर्थिक अडथळे कमी होतात आणि अडकलेले पैसे परत येण्यास मदत होते, असे मानले जाते. त्यामुळे मैत्रिणींनो, हा उपाय भक्तिभावाने आणि मोठ्या श्रद्धेने करणे आवश्यक आहे. तुमचे सर्वांच्या मनोकामना नक्कीच गणराया पूर्ण करतील. भक्तांनो, शुक्रवारी येणारी संकष्ट चतुर्थी हा केवळ एक दिवस नाही, तो आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात देणारी दिवस आहे. जर तुमच्या आयुष्यात संकट असेल, अडथळे असतील, आर्थिक अडचणी असतील, तर श्रद्धेने हे व्रत करा. विघ्नहर्ता गणपती तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.